निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. नाही, मी म्हटलं आता तुम्ही 9 घेता, 9ला घेता ना. हा बोला ना. हा, आता बोलू का? हा, अनुभव शेअर करायचा आहे. हो. हा, करा करा. आणि मला तुम्हाला ना हे पण एक सांगायचं आहे, तुम्ही व्हिजिट देता ना घराला वास्तुशास्त्र? ताई व्हिजिट वगैरे नाही देत, कारण मला पण काही शक्य होत नाही ना, कारण आम्ही जवळच राहतो डोंबिवलीला. हो मान्य आहे, पण ड्युटी करायची, सगळं नाही, आवरायचं. तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा, म्हणजे पुढच्या ताई महिन्यात. स्वामींची सेवा केली ना, हा, सगळे वास्तुशास्त्र, सगळं भविष्य, हो. सगळं फोल आहे, म्हणजे फेल ठरतं त्यांच्या पुढे. तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ताई. हो. ती रक्षा तुम्ही सगळीकडे टाका घरात, हा, हा. सगळं काही शक्ती येऊन जाईल तुमच्याकडे. चालेल. कारण त्यांचं मी बाथरूम सगळं आहे ना, केलं. ते मी ह्याला आहे. ज्योतिषशास्त्र केलं ताई, हा, तेच वास्तुशास्त्र मी केलं, ऐकलं ना, म्हणून म्हटलं. हा अंकशास्त्र केलं, सगळं केलंय मी. पण मी स्वतः सुद्धा ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही जेवढं स्वामींवर ठेवते. बरोबर, कारण मला अनुभव बरोबर. एवढे आले ना, हो ना, हो ना. हा, की आपल्याला हे बाकी शास्त्र सगळे फेल आहे. नाही, मी पण नाही तसं काय मानतच नाही असं. हा पण हा आपलं असं मी म्हटलेलं नाही याच्यात की असं होतं, आपण बघून म्हटलं हा घेऊ हा, बघू. हा, नकाच चला. काही करू. मी हा, सुद्धा चालेल स्वतः काही करत नाही. चालेल. आपलं मस्त स्वामींचं नाम जप, तारक मंत्र, हो. याच्यापेक्षा काहीच गरज माझं नाही. दिवसभर तेच असतं. सकाळी उठलं की ते चालू असतं, टेप असते ती हम्म. स्वामी समर्थ स्वामी समर्थ, आणि मग काम झालं का मग ते सगळं वाचायचं, तारक अरे मंत्र वा. हे वगैरे सगळं हो, 1000. आणि जप किती होईल तेवढा असतो माझा, अगदी म्हणजे रिकामं अगदी. तेवढं बसायचं नाही, म्हणजे रिकामं झालं की ते सुरू. किती छान ताई, मग ती माझी किती मुलगी छान. काय सांगते की मम्मी त्या स्वामींना का झोपायचं नाही का, तू सारखं सारखं त्यांना त्रास देते. मी केवढी आहे ती? म्हटलं ते आहे आता, ते BSc ला आहे ना ती, अरे वा. हा 3ऱ्या वर्षाला, हा. 2ऱ्या. हा, ते म्हणते मम्मी त्यांना स्वामीला झोपायचं नाहीये का, तू सारखं त्यांना त्रास का देते? मी म्हटलं मी त्याला त्रास देत नाही, मी असं नामस्मरण कर, झोपताना पण झोप येईपर्यंत करत बसते ना. नाही, खूप छान ताई. मग अनुभव काय आला तुम्हाला? हा, अनुभवाचं बापरे भरपूर आहे, पण मी थोडक्यात सांगते. हा सांगा सांगा. हा, हा, चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा, ताई. पहिलं मी असं कसं सांगायचं असेल तर पांडुरंगाची. सांगा. हा, पहिलं मी कसं पांडुरंगाचीच म्हणजे अशी पूजा करायची ना. अच्छा अच्छा. हा हा. हा, त्यानंतर हो, म्हणजे असं चालूच होतं ते आपलं असं, आणि आपलं स्तोत्र वगैरे अशी वाचायची हा हा सगळी. हा, असं झालं, चालू होतं असं. मग एक दिवशी ते आमच्या केंद्रात जायचे ना लोक, ते हा हा. स्वामीच्या आरतीला. तर मला पहिलं माहित नव्हतं, म्हणजे स्वामी होते थोडेफार माझ्या आयुष्यात, पण असं पूर्ण काय माहित नव्हतं, असं म्हणजे फोटो आणि ते सगळं काही माहित हो नव्हतं. हो हो. नंतर ती म्हणायची अहो या केंद्रामध्ये, तर माझ्या बहिणीला पण सांगायची अगं जाग जागा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा तर माझा तसा काही प्रॉब्लेम नव्हता, हा पण मी हा. तरी पण म्हटलं अरे हे कोणच जात नाही, चला आपण तर जाऊया, अरे वा. काय असतं ते जाऊया. म्हणून मी हा केंद्रात आरतीला जायला लागले, शनिवारची हा हा आरतीला. हा. आणि 2 वर्ष झाली, हा 2 वर्ष हा. झाली. आणि नंतर एक दिवशी एप्रिलमध्ये सप्ताह असतो ना, हो हो बरोबर. सप्ताह असतो, तेव्हा सप्ताहाला मी गेली. तर ते सगळे म्हणत होते की कोणाला पादुका न्यायच्यात घरी तर घेऊन जाऊ शकता. हा हा हा. रथ आला होता ना सप्ताहाच्या आदल्या बरोबर. दिवशी. हा तर मला कसे आले ते सर, आणि मला म्हणतात ओ तुम्ही घेऊन जा ना तुमच्या घरी, आत्ताच घेऊन जा. तर मी म्हटलं हो घेऊन जाते मी, पण आज माझ्या घरी कलर काम चालू आहे, थोडी हा हा. साफसफाई तर करायला पाहिजे ना. हो हो म्हणून मी बरोबर. सांगितलं. तर ते म्हणतं चालेल आताच घेऊन जा. तर म्हटलं नाही, मी उद्या घेऊन जाते. ठीक आहे तर म्हणतो, आणि मी लगेच आली, घरी साफसफाई केली. रात्री मिस्टरांना म्हटलं हो, म्हटलं उद्या पादुका येणार सकाळी 5 वाजता, हा आणि हा. आपण सगळं तयारी, आणि सगळं केलं वगैरे. आणि सकाळी उठली 5 वाजता मी, सगळे आंघोळ बिंघोळ केली, रांगोळी बिंगोळी घातली, आणि ह्यांना सांगितलं जा पादुका आणायला. तर ते पलीकडे गेले पादुका आणायला. ते हा पादुकांना गेले तर ते कुठे दिसतच नव्हता तो बंगला, तिथे जिथे पादुका होत्या तिथे. हा आणि ते हे मला बघून म्हणतात अगं मला कुठे दिसतच नाही, कोणच नाहीये रस्त्यावर, आणि आम्हाला काय दिसत नाही पादुका. एक मुलगा पण होता सोबत. हा हा तर हा. नंतर मी इथे स्वामींना म्हटलं फोटोकडे, स्वामी अहो तुम्ही माझ्या घरी येणार आहात ना, मी तुमची ती वाट बघते, या ना हा तुम्ही हा. महाराज, आणि मी तुमचा बंगला दिसू दे. आणि एका क्षणात म्हणजे ना माझ्या मिस्टरांना लगेच एक बाई दिसली, हा. आणि म्हणाली हो तुम्हाला काय बघताय तुम्ही. ते बोलते पादुका इथे कुठे आहेत बंगल्यात म्हणून.
तर अय्या. म्हणतात हे काय इथे समोरच जा आणि वर चढा आणि व तिथे असणार. ते गेले बघितलं तिथेच होते बघा. तो मला पहिला अनुभव आहे. बापरे! हा. आणि नंतर काय झालं, हा. त्याच्यानंतर म्हणजे एप्रिल, मे, हा. जून, जुलै, हा. मे, जून आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर एकदम अचानक एक दिवशी आजारी पडले. म्हणजे असं अच्छा. हा. कंपनीमध्ये असं त्यांना काय म्हणतात ते डोक्याचं काहीतरी ते ना मला हम्म. लक्षात येत नाही. ते झालं त्यांना. आणि अरे. ते अशा तडपडत आणि ते मग कंपनी घेऊन त्याच्या अगोदर ओमवाशा होती ना बघा, जुलैला हो 17ला हो हो. ओमवाशा होती. तर हम्म. त्या दिवशी तर आदल्या दिवशी ते मग मी म्हणत होते उद्या काय तर ते म्हणतात उद्या गटारी आहे ना, मग हा. उद्या हा. गटारी. तर मी म्हटलं की गटारी घेऊन गटारात लोळायचं आहे का? तर म्हणतात, हो मी काय गटारात लोळतो का? कारण ते दारू बिरू असं काय व्यसन नव्हतं त्यांना. अच्छा. हा. तर मी असं सहज बोलून गेले की गटात लोळायचं आहे का? कशाला जायला पाहिजे? जायचं नाही. हम्म. राहू दे ना, घरात गपचूप राहायचं ना, कशाला काय तिकडे करायचं गोंधळ. हा. आणि ते हा. म्हणजे गटारी करता म्हणजे काहीतरी लोक पितात वगैरे ना. हो 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 हो. असं मला. आणि नंतर संध्याकाळी कपडे घेतले आणि रात्री ते जेवले मस्त डाळ भात केलेली. शनिवारचा दिवस होता आणि हा. जेवले वगैरे आणि झोपलो आम्ही. आणि मला ना कधी रोज झोप लागायचीच नाही की ते असे जाईपर्यंत सकाळी 4ला कामाला जायचे ना, हा. तोपर्यंत मी कधी झोपायचीच नाही. आणि मी सकाळी उठून त्यांना गेले का ना मग हा. झोपायची असं असायचं. हा. हा. आणि हा. त्या दिवशी माहित नाही की ते निघून गेले. हा. आणि मी झोप काय माहिती दिवशी मला झोप रोज मला ते उठवायचे की उषा उठ मी जातो कामाला हा. असं असं. आणि मी ते उठलो होतं आणि मी एकदम अचानक 5 वाजता का 6 वाजता माहिती नाही असं पटकन लटकन उठली. बघितलं तर हॉलचा लाईट पूर्ण चालू होती अशी. आणि ओ. मला त्या दिवशी असं काय काय माहिती नाही म्हणजे मला काय फिलिंग झाली हा. की हा. मी हा. एवढी घाबरूनच उठली आणि असं. आणि मग ते असं काय म्हणजे एकदमच मला कसं वेगळंच वाटलं. आणि त्याच दिवशी त्यांना हे आलं होतं ते. अरे बापरे. आणि मग हॉस्पिटलमध्ये नेलं. मग ते हॉस्पिटलमध्ये पण म्हणजे खूप सिरियस कंडिशन. 8 वाजता फोन केला सगळ्यांनी. ओ. मला सगळेजण विचारतात मित्र त्यांचे हा. की बरे होते का ते? काय होतं त्या काय झालेलं त्यांना? म्हटलं काही नाही झालं होतं म्हटलं. हा. काही नाही झालं म्हटलं अजिबात. म्हटलं रात्री मस्त हा. गेले आणि म्हटलं मी असं असं बोलली पण म्हटलं ताप नाही सर्दी नाही काय नाही. हा. काही कसली प्रॉब्लेम नव्हता असं. हा. हा. काय म्हणतात मी विसरले ते डोक्याचं काहीतरी ते म्हणतात ते असं येत स्कॅनिंग. होतं अटॅक. अच्छा. म्हणजे ते हे झालं होतं का नस वगैरे झाले हा होते का? हा हा तीच फुटली पुढे ओ येऊन हो समोर. हो हो हो. हा असं. आणि ते असे कोंबड्याचं कसं असं असं हे होतं ना हो असं असं. हो हो. एका मित्राने बघितलं अरे तुला काय झालं काय झालं काय? ते बसले होते थोड्या वेळ असं हा. आणि असं करायला लागले. तर मग नंतर ताबडतोब म्हणजे कंपनीत मग घेऊन गेले ना गेले ते मग काय मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिकडे नेऊन ठेवलं. हा. हा. आणि त्या दिवशी आमच्याकडे पैसे नव्हते. पगार व्हायला 2-3 दिवस होते. तर मी म्हटलं आता कशाला पाहिजे पैसे आपल्याला आता काही पगार होईलच ना. हो हो हो. असं झालेलं. आणि नंतर मग हॉस्पिटल त्या ठेवलं मोठ्या ना तर त्याला दिवसाला असे ना 1-1 लाख बिल व्हायचं त्याचं. ओ. आणि आणि असं 2-4 दिवस झालं मग 15 लाख बिल झालेलं. तर अय्या. माझा मुलगा जायचा तो इंजिनियर झालेला आहे. तर हा. तो हा. जायचा तिकडे. त्याला माहित नाही असं दुःखाचं म्हणजे पप्पांनी म्हणजे एकदम लाडाचे ना. हो मला हो पण काही हो. माहित नाही. आम्हाला कधी दुःख असं काही म्हणजे माहितीच कधी नाही. आयुष्यात हो. समजलं नाही. आणि मग मी तर इकडे घरी असायची नुसतं नामजप करत राहायची. हम्म. हे काय तो मंत्र हम्म. मृत्युंजय मंत्र. परत हा. भटजींना सांगितलेलं महामृत्युंजय मंत्राचं हे लावा. हा. सगळं चालू होतं. आणि नंतर मग अचानक ते हे झालं तर एक दिवशी ते आला मुलगा तो म्हणतो मम्मी ते चुलत मामा म्हणत होता की तुम्ही आता कसं बिल भरणार. हो. 4 लाख 5 लाख कंपनीमध्ये 20 लाख हम्म. 20% आपण भरायचे आम्ही. आणि त्याने कंपनी भरणार 80% अच्छा. असं. हा. हम्म. आणि मी अशी बाथरूमला गेले तर मला असं म्हणजे जेवायचीच नाही मी चहा नाही काय मला काय सुचायचंच नाही असं अगो वगैरे. बाई. हा. हा. आणि मला काय सुचायचंच नाही अजिबात नुसतं. म्हणजे मला हम्म. वाटायचं आता कधी फोन येईल काय येईल असं म्हणजे वाटत राहायचं मला. बरोबर. हा. आणि नंतर अचानक मी म्हणते स्वामी आता आमच्याकडे पैसे नाही तर म्हटलं तर काय करणार आहे. आई ग. आता काय करणार माझ्या नवऱ्याला मी कसं वाचवेन. बाई ग. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं आता जाते आणि घेऊन येते माझ्या मिस्टर मी घरात बघेन. तिथे आई. झोपूनच राहणार ना ते हो. म्हणजे ते पूर्ण ह्याच्या कोमामध्ये आई ग. हो. आणि आयसीयू मध्ये. मी हा. म्हटलं मी बघेन इथे. माझी मामी म्हणत होती अगं असे पेशंट घरी तुला जमणार नाही हे हा. असं तसं. आणि मी म्हटलं नाही मी घरी आणणारच. आणि मी बरोबर. सकाळी उठली नुसता कोरा चहा असं जरासा घेतला. हा. हा. आणि मी गेली हॉस्पिटल गेली दुपारी गेली तर मुलगा तर जेवतच नाही ना. हो मग हो त्याला हो. थोडंसं ना त्या दिवशी आम्ही जेवण दिलं माझ्या भावाने आणि मी म्हटलं जेव तू जरासं.
हा तर हा मला हा. म्हणत होता तू मम्मी ज्यूस तरी घे, ज्यूस घे. मला मला खायची इच्छाच नव्हती. आई आणि गं. 5 वाजल्यानंतर आलो. मग ते सगळेजण बोलायला लागले की आता त्यांची ना लगी वगैरे कमी झाली आहे, सगळं कमी झालंय. हा हा. सांगू शकत नाही कधी हे करतील. हे मी बरोबर. पहिलं मरण बघितलं बाबा. आई गं. आणि मला एवढं एकदम वाईट वाटत होतं. आणि मला वाटत होतं मोठ्याने रडावं एकदम, असं वाटत होतं मला. पण माझा आई. मुलगा खूप घाबरत होता. आणि रडू नंतर नका, रडू पाच नका ताई. 5 वाजता असं असं हाक मी त्याला पण अनाउन्समेंट करतात ना, हो हो की हो. या म्हणून तांब्याने कोणतं आहे का. हा. आणि तो मुलगा पळत गेला. मला मला सगळं संपलं. माझे पाय चालतच नव्हते. मी तिथेच बसले. मला काहीच ऐकायचं नव्हतं. आई गं. आणि नंतर बघितलं. त्यानंतर त्याचा मित्र आला ना तो. तो हा. तो ठीक आहे क्या? मग मी काहीच बोलली नाही. मला वाटत होतं खूप मोठ्याने रडावं. बापरे. पण माझा मुलगा ते सगळं करत होता. सगळं हम्म. ते कागदपत्र. ते मला खूप वाईट वाटत होतं, की आपण रडलं तर आपला मुलगा पण खचून जाईल. आई गं. हं. आणि मग दुसऱ्या दिवशी प्रेत आलं. तेव्हा पण असं हाली सगळं आम्ही सावरलं होतं थोडंफार. आई आणि गं. नंतर आता येणार म्हणजे ते फिलिंग पण सहन होत नव्हती. हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. इतक्यात बापरे. नंतर झालं सगळं. आणि एक दिवशी माझी आत्या आली ती भेटायला ना. मग ती जुने लोक कशी मोठ्याने रडतात ना. हा हो 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 हो. मग बरोबर. ती मोठ्याने रडायला लागली ना. हा. माझ्या मुलाला असं वाटलं असं की अरे आपले पप्पा गेले तर आई पण गेली का, म्हणून आई तो असं गं. एकदम अस्ताव्यस्त झाला एकदम. अरे 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 अरे. अस्ताव्यस्त झाले एकदम. तेव्हा मला पण भीती वाटत होती. काय चालेल. मी म्हणे डॉक्टरला बोलवा, लवकर डॉक्टरने बोल. सगळेजण पळापळ पळ डॉक्टर बोलवा, डॉक्टर. सगळे 2-2 अरे डॉक्टर आलेले. बापरे. हा. ते सगळं झालं नंतर. म्हणजे हे म्हणजे अनुभव कसा. आणि नंतर ते सगळं झालं तर मला एक अनुभव सांगताय, की स्वामींनी मला असं जाणवायलाच दिलं नाही मला काय दुःख आहे, काय आई गं. घडतंय किंवा पैसे नाहीयेत. म्हणजे लोकांना चिंता असते ना, की आपण हो पैसे हो कुठून हो. आणायचे, काय करायचे. मला काहीच सुचत नव्हतं. आई पूर्ण गं. मी 6 महिने झोपली नाही. आणि मला ते काहीच स्वामींनी जाणवू दिलं नाही. आणि मी स्वामींना दोष पण दिला नाही. नाही, आणि 6 काय महिने झाले. स्वामींना दोष तर द्यायचा. ना नंतर बघा माझी बहीण बोलली, स्वामींची आता सेवा कर. हा तर हा. मी म्हटलं करणार आहे, करणार. पण मनच नसायचं माझं केंद्रात जायला वगैरे, काही नसायचं. बरोबर. मठात जाऊन यायची. नंतर माझी बहीण म्हणते कर आता, कर सेवा, कर सेवा कर. मी म्हटलं करणार आहे. पण हं. नंतर एका बाईने सांगितलं आमच्या केंद्रातल्या, हा की ज्या दिवशी ते हे झाले ना, त्या हा हा. दिवशी तिला पण खूप वाईट वाटलं ना. तर हा ती हा. म्हणजे ती किती बाई सेवा करते सगळं, म्हणजे म्हणजे हा त्यांना वाटलं असं की एवढी सेवा केली की हा. स्वामींना सुद्धा खूप गहिवरून आलं असेल. आणि म्हणतो तरी म्हणून ती रात्री स्वामींना अशी बोलली स्वामींकडे, हा स्वामी असं हिचं का केलं स्वामी, तिने तर तुमची खूप सेवा केली, आम्ही पण करत नसो, एवढी तुझी तेव्हा सेवा करते दिवसभर. हा तर ते स्वामी तिच्या स्वप्नात येऊन काय बोलले माहितीये, हा. की बोलले की मी तिची सेवा मला पोचली. ओ. मला अक्षरशः अंगावर काटे आले. ती मला बापरे. दुसरी भेटायला आली ना दुःखाच्या ह्याच्यात नंतर ते हा दोन हा तीन हा हा. दिवसांनी. मला ती म्हणत होती "तर कशाला रडते, स्वामींकडे तुझी भक्ती पोचली." तर मला एकदम म्हणजे मी म्हटलं मी काय आई सेवा केली गं. 2 वर्षात, तर माझी काहीच नाही असेल. हा मी आपलं हा जसं मला जमलं तसे केलं. हा आणि हा. माझे मिस्टर पण मला मदत करायचे. फुलं आणायचे, चाफ्याची फुलं हे ते शोधून आणून द्यायचे असे. आई हार गं. मोठा, त्याच्या आरतीला जायचं, जेवण तयार बघा. करायचं, साडी नेसायचं, सगळी ती तयारी करायचे. ओ. आणि केंद्रात नेईपर्यंत, सगळं नेईपर्यंत सगळे मदत करायचे. ते हा खूप वाईट वाटत होतं. तर ते म्हणजे एक प्रॉब्लेम काय होता माहितीये, हा की आदल्या दिवशी आमचं घर होतं ना, तर हा ह्याने कोणाचं विसनेस दिलं होतं. तर ते लिलाव करणार होते सोमवारी. आणि शनिवारी हे होतं ना, शनिवारी केंद्रात मी गेली ना, हा तर हा. स्वामींना मी बोलली, स्वामी माझं घर वाचवा, स्वामी माझं घर वाचवा, असं बोलली. आई आणि गं. रविवारी त्यांना असं झालं. हं. आणि म्हणजे ते घर वाचलं वाचलं ना. असं. हो. अरे वा. अं, का घर लिहिल्यावर वाचलं एवढा तर. होणार होता ताई? पण ते म्हणजे दुसऱ्याला एकाने गाडी घेतली ना, हा म्हणजे तर माझा भाऊच होता. त्याने हा. गाडी घेतली, त्याला हे विटनेस दिलं. म्हणजे विटनेस म्हणजे त्या बँकेनेच लावलं आमचं घर, त्या गाडीला लावलं तीस अरे. लाखाच्या आमचं घर मोठं आहे, 40-50 70-80 लाखाचं आज आहे. अरे बापरे. हो. बैठं घर आहे. आणि नाही नाही बिल्डिंग मध्ये आहे. अरे वा. 10 माळ्याचं अरे बापरे. मोठा कॉम्प्लेक्स आहे आमचं. ओ. आणि ते घर म्हणजे मग आता ते तेव्हा स्वप्नात तिला काय बोलले, की स्वामी ते बोलले स्वामी तिची सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली नाही का. हा. तर स्वामी बोलले तिची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली, पण मी अरे तिच्या वा. डोळ्यात नाही वाचू शकलो. बरोबर. पण आयुष्यभर तिच्या मागे राहीन असं म्हणजे आई एवढंच मला तिने गं. सांगितलं ना तुम्ही. म्हणजे
मला वाटलं मी काहीच भक्ती केली नाही. स्वामींनी हं. खूप दिलं, खूप दिलं. खरंच दिलं ताई. खूप दिलं. एक पण फक्त जीव गेला हेच आयुष्यात खंत राहून गेली. नाही ताई, एवढं नका रडू आणि एवढं दुःख पण नका करू. त्यांच्या आत्म्याला पण त्रास होत असेल असा. असं नका करू आणि एवढं रडू पण नका. आता बघा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे लक्षात ठेवा ताई. आपल्यापेक्षा स्वामींना जास्त काळजी आहे आपली. आणि नंतर ते घर पूर्ण काढेपर्यंत वगैरे सगळं म्हटलं स्वामी माझं घर येऊ दे एकदा, हातात एकदा येऊ दे. सगळं हं. कागदपत्र करून हे करून ते करून सगळे कागद कुठे तिकडे त्या लोक नेऊन टाकलेले बँकेत, तिकडे बँकेत पैसे भर जाऊन घे कर. अरे सगळं कसं तरी घर एकदा ते काढून हातात घेतलं. बापरे! आणि भरपूर जे देणं होतं, दागिने होते. तर दागिनेवाले पण ते देत नव्हते. सांगतात पेपर छापा, हे करा, ते हो, करा. तुम्ही त्यांची हो. बायको कशावरून असाल, असं तसं सगळं. बरोबर, बरोबर. सगळ्यावरून ते सगळं काढून घेतलं. सगळं झालं, सगळं झालं. सगळं करत होते, व्यवस्थित झालं. बरोबर. आणि एक दिवशी काय झालं, थोडे पैसे नव्हते एक दिवशी असं झालं. हां, आणि एकाने मग मला फोन केला. मला म्हणतो मला म्हणजे माझी आत्या होती ना, तिचे हां, पैसे होते माझ्याकडे 1,00,000 रुपये. हां, हां. तर मला ती बोलली की माझ्या नातीचं लग्न असेल ना त्यावेळी तू तिच्या लग्नात दे, कारण हे लोक सगळे खाऊन टाकतील. आई ही गं! इतका हां, तिचा हां. माझ्यावर विश्वास होता. बघा. हां. आणि मला तो डर होता ती म्हातारी झाली आता, तर तिच्या नातवाने काय माहिती तिला काय सांगितलं फोन कर म्हणून आणि पैसे माग म्हणून. तिने मला फोन केला, मावशा म्हणून मला पैसे देशील का. तर मी म्हटलं, मी घाबरली. मी म्हटलं आता अचानक कुठून देऊ ना, हो, कारण हो. बँकेत होते पैसे एफडीचे. हां, आणि नंतर लगेच मी स्वामींकडे असं बघितलं एक कट्टा. म्हटलं स्वामी हां, आता हे गळ्यातलं आहे म्हणजे 4 तोळ्याचं हां. चैन. तर म्हणतात ती ठेवू का, ठेवून आता पैसे द्यावे लागतील मला, कारण हे ना ताबडतोब पाहिजे. बरोबर. हो. आणि असं आणि ही आता म्हातारी झाली आहे, उद्या गेली बिली तर मनात एवढं माझ्या उगाच टेन्शन राहून राहील ना, तर जाईल. हो, हिच्याकडे हो. माझे पैसे आहेत, माझ्या बरं. मुलांना उगाच त्रास होईल. हो. म्हणून मी लगेच असं बोलली. आणि हं. नंतर संध्याकाळी उठली आणि चहा पित होती, तर बघितलं तर फोनमध्ये 7,00,000 रुपये आले होते. अरे वाह! बघा म्हणजे ताई, क्षणोक्षणी ना असं स्वामी खूप मदत काळजी करतात, खूप घेतात. खूप करतात. आणि बरं बघा एकदा ताई, मिस्टरांना जे ब्रेन हॅमरेज झालेलं हा असेल, हा बरोबर बरं आता लक्षात हां, आलं माझ्या. आणि त्या ब्रेन हा हॅमरेजचा पेशंट चांगला झाला तर बरं, बरोबर हा ते मग आम्ही नाहीतर तेच म्हणत होते. आयुष्यभर अपंगत्व. त्यांचे पण हाल झाले असते आणि तुमचे पण हाल झाले असते. आणि 15 लाख बिल झालं 4 दिवसात. बापरे! रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि हं. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता हे झाले. परत काळ आमच्या माऊलीने सांगितलं होतं दिंडोरी ना, की हं. काळभैरवाच्या मंदिरात जावा आणि त्याला हां, नारळ वगैरे ठेवा. तर माझ्या हां, बहिणीला सांगितलं की जाऊन नारळ ठेव म्हणून हां, हां. वगैरे. तर ते सुद्धा तिने नेऊन ठेवला. तिच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. आई गं! तर त्या रूपात ते तिकडे गेलेले. तर मी ना तिकडून पण बोलत होती स्वामींना, स्वामींना असं म्हटलं काहीतरी म्हणजे मला काय बोलायला मला सुचत नव्हते की काय वाचवा किंवा काय करा. मी हां, काही नाही. हां. मी माझ्या धुंदीत मला काहीच नाही. म्हणजे असं अरे काय वेगळ्यात होते आणि मला ना आता कळतंय की मी काय करत होती, काय मला कळतच नव्हतं. म्हणजे बापरे! मी कशी जगत होती, काय करत होती, हं, खात-पीत हं. नव्हती, काहीच नाही. आणि बरोबर. 6 महिने पूर्ण अक्षरशः मी झोपलीच नाही. कारण झोपली डोळे बंद झाले ना, ते हां. स्वप्नात दिसायचे. आई गं! तुझी सोबत मी आहे शेअर तेव्हा काय असं करते हां ताई वाटायचं. हे. हां? मी शेअर करते म्हटलं ताई हे. हो, हां, तेच. श्री स्वामी म्हणजे समर्थ ताई. असा सगळा मस्त म्हणजे अनुभव आला मला. हो, छान आहे, म्हणून म्हटलं स्वामी आहेत पाठीशी तुमच्या. मी खूप बघितलं म्हटलं करू का, करू का, करू का अशी भीती वाटत होती आधी हां, मला. कशाला घाबरायचं? काय म्हटलं कुठून आपण सगळे सांगावं, एका किती माळेचे सांगावं मणी. स्वामींचं. मग तुम्ही बोललात ना, की हे अनुभव सांगायचा अनुभव येतात. आता हां. मुलगा आहे इंजिनिअर शिकलाय, तर त्याला नोकरीच काय होत नाही. होईल, कुठे होईल गेला ताई. तिकडे वेकन्सी नाही, हे नाही, ते नाही म्हणतात. आता शेअर मार्केट थोडं करतो, पण त्याच्यातून काय म्हणजे दुसऱ्यांना काढून देऊ तेव्हा भरपूर असतं. आपलंच काय होत नाही. असं आणि सगळ्यांचे नाही, नाही पैसे होईल. देण्यातच गेले. स्वामींचं नाव घ्या. त्याला फार सुंदर जॉब लागेल ताई. अहो 65 लाख पण ते जॉब काय म्हणतात ना, सांगितलं अभिषेक निकमने त्यांनी हे करा म्हणून. हां, हां. ते किती लाख हे करा म्हणून, जप करा म्हणून. हां, हां, हां. तो सगळा केला. रोजची त्याची सेवा कर सगळं केलं. स्वामींना म्हटलं माझ्या मुलाला फक्त नोकरी द्या. बाकी काही नको स्वामी, कोणाकडे हात पसरू देऊ नका. फक्त मला नाहीच पसरू ताकद द्या. देणार ताई, नाहीच पसरू देणार. आजपर्यंत नाही दिली आहेत, पण बघू. आता मागे होईल. पण मी म्हटलं ना स्वामींना एक दिवशी, स्वामी रात्रीचा असं फोटो लावलेला होता ना, म्हटलं हं. स्वामी, म्हटलं घराला बघ कलर करायचा आहे हो. हां, मिस्टर असताना केला होता. नंतर हां. ते हे येतं ना ते पाण्याचं काहीतरी असं पोपडे ते सारखे. होतं ना, हां, पोपडे येतात तर ते म्हटलं स्वामी कसं घर झालंय ना, हां, थोडे हां. कलर करायला पैसे पाहिजेत महाराज. हां. तर असं तेव्हा ते पैसे भेटले वगैरे आणि अरे सगळं वाह! म्हणजे कलर बिलर करून घेतला, सगळं करून घेतलं बघा, आता तुम्ही आणि हा अनुभव शेअर केला ना ताई, हां.
पुढचा अनुभव तुम्ही आणि मुलाच्या आणि नोकरीचाच करा. चालेल 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 मॅडम. आणि ना तुम्ही पण आशीर्वाद स्वामींना सांगा चालेल. प्लीज, हो, त्याला नोकरी कुठल्या तरी जाऊ दे बाबा एकदम. मला खूप नक्की. ते टेन्शन आहे हो. मला बाकी काही नाही, स्वामीने सर्व दिले आयुष्यात. होईल मी ताई, स्वामींना होईल. कधीच विसरणार नाही अजिबात. खरं फक्त तुम्ही आता लगेच त्याचं ना पुढचा लोक अनुभव मला तोच शेअर हसतात. कराल. हम्म. हा? आणि मुलीला गाडी पण घेऊन दे, तिला गाडी पाहिजे होती ना, ती मला बोलली कशी स्वामींना सांग ना तुझ्या मला गाडी घेऊन दिलं, स्कूटी. हा, हा, हा. तर मी म्हटलं अगं सगळं स्वामींकडे कसं मागायचं, तरी पण म्हटलं स्वामी द्यावं हिला एकदा गाडी घेऊन, लय डोकं खाते माझं असं म्हटलं. आणि ते पैसे आले आणि तिला गाडी घेतली. अरे वा. होईल हो, ताई. हा, मी शेअर करते. श्री हो. स्वामी समर्थ. थँक्यू मॅडम. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.